जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अवघा आठवडाभर राहिला असताना आढळगाव गटातील प्रत्येक गावातील मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आता खऱ्या अर्थानं कामाला लागलेत। श्रीगोंदा तालुक्यातल्या आढळगाव गटातील भाजपचे उमेदवार दीपाली उर्फ पंचशील रमेश गिरमकर यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब गिरमकर हे उचल उमेदवार असून त्यांच्या काष्टी गटातील मतदारांनी त्यांना नाकारल्यानं त्यांनी आढळगाव गटात उमेदवारी करीत आहेत असा आरोप केला। परंतु येथील मतदारही त्यांना नाकारणारच असून हे आलेले पार्सल पुन्हा गोडाऊनला जमा करतील अशी टीका केली। बाळासाहेब गिरमकर सांगतात की मी खूप विकास कामं केली, मग त्यांनी विकास कामं केली असतील तर आज त्यांनी त्यांच्या काष्टी गटात उमेदवारी करायचं सोडून आढळगाव गटात उचल उमेदवार म्हणून का उमेदवारी केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला। बाळासाहेब गिरमकरांनी स्वतःला गावच्या पाणी योजनेत भ्रष्टाचार केला, त्यामुळे आज ती पाणी योजना बंद पडली। तेथील गावकरी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, त्यामुळे त्यांना तेथील मतदार नाकारल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दात दीपाली गिरमकरांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करून आपल्यालाच बहुमताने विजय करण्याचं आवाहन केलं। नमस्कार, मी सौ दीपाली उर्फ पंचशिला रमेश गिरमकर, गट आढळगाव। मी जिल्हा परिषदेची उमेदवार आहे। माझं चिन्ह कमळ आहे। माझा प्रतिस्पर्धी हा उचल उमेदवार असून तो काष्टी गटातील आहे आणि त्यांना तिकडच्या जनतेने नाकारल्यामुळे ते इकडे येऊन उमेदवारी करत आहेत। इकडची जनताही त्यांना नाकारणारच आहे, यात कुठलीही शंका नाही। माझे प्रतिस्पर्धी म्हणतात आम्ही विकास केला आहे, मग त्यांनी काष्टी गटात केलं तरी काय नेमकं, मग तिकडे उमेदवारी का केली नाही त्यांनी? या गटात 35,000 लोकसंख्या असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला एकही लायक उमेदवार भेटला नाही, म्हणून त्यांना इकडे उचल उमेदवारी देऊन दिली आहे। हे त्यांचं दुर्दैव आहे। माझ्या प्रतिस्पर्धीने स्वतःच्या गावातीलच पाणी योजनेमध्ये घोटाळे केले असल्यामुळे आज तागायत ती बंद आहे आणि तिथली जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहे। एवढे मोठे पाप ते कुठे फेडणार आहेत? माझे प्रतिस्पर्धी हे स्वतःच्या गावचं नाव खोटं सांगतात, ते माझ्या गावचं नाव सांगतात, ते माझ्या गावचे उमेदवारच नाही आहेत। त्यांचा सध्या खोटे बोला आणि रेटून बोला हा सध्या धंदा चालू आहे। त्यांनी लाईटच्या प्रश्नाबाबत जागेमध्ये घोटाळा केलेला आहे। शेडगाव, टाकळी, पेडगाव या गावातील शेतकऱ्यांचे त्यांनी मोठे नुकसान केलेले आहे। त्यांनी अजूनच येथे बांध टाकून पाणी अडवलं आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणलेले आहेत। हे पाप ते कुठे फेडणार आहेत? त्यामुळे मतदार राजा त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ते आलेलं पार्सल त्यांच्या गोडाऊनमध्ये जमा करणार आहे आणि म्हणूनच 16 तारखेला कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। तर आढळगाव गणाच्या भाजप पक्षाचे उमेदवार मनीषा शंकर कोठारी यांनी आपले प्रतिस्पर्धी बाळासाहेब नाहाटा हे श्रीगोंदा तालुक्यातील लालू असल्याची जहरी टीका करत त्यांच्यावर चांगलेच तोंडसोक घेतले। बाळासाहेब नाहाटा यांनी लोणी व्यंकणात येथील ग्रामपंचायत आणि सोसायटीमध्ये जमिनीचा गैरव्यवहार केला, बाजार समितीमध्ये 2 कोटींचा भ्रष्टाचार केला। भानगाव गणामध्ये ते पंचायत समिती सदस्य असताना बाजार समितीच्या माध्यमातून तेथे चारा छावणी घोटाळा केला। मुख्यमंत्र्यांचे तसेच मंत्रालयातील विविध खोटे बनावट शिक्के बनवून भ्रष्टाचार केला आणि त्यात जेलही भोगून आलेत। अशी व्यक्ती उचल उमेदवार म्हणून आढळगाव गणात उमेदवारी करीत आहे, त्यामुळे नाहाटा हा खोटा आहे अशा व्यक्तीला मतदार त्यांची जागा दाखवून देईल। त्यामुळे मतदारांनी नाहाटा यांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्यालाच बहुमताने निवडून द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। नमस्कार, मनीषाताई शंकर कोठारे आढळगाव गणामधून उमेदवारी करत आहे। माझं चिन्ह आहे कमळ। नाटा हे उचल उमेदवार आहेत। माझ्या गणातून ते उमेदवारी करत आहेत। त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे। त्यांच्या स्वतःच्या लोणी गावात त्यांनी काय केले हे सगळं जनतेला माहिती आहे। ग्रामपंचायतमध्ये घोटाळा, सोसायटीमध्ये जमीन घोटाळा, नंतर ते मार्केट कमिटीमध्ये गेले, तिथे 2 कोटींचा घोटाळा केला। भानगाव गणामध्ये पंचायत समितीचे सदस्य झाले, तिथे गुरांचा चारा घोटाळा केला। तालुक्यामध्ये दुसरे लालू प्रसिद्ध झाले। भानगाव गावामध्ये लोकांना मंदिरं व सभा मंडप बांधून देण्याचे आश्वासन, खोटी आश्वासनं दिली। त्यांनी आजही ते मंदिरं त्याच अवस्थेत आहेत। चक्क हे महाशयांनी मुख्यमंत्र्यांचे बनावट शिक्के तयार केले। तेच काय त्यांनी कलेक्टर यांचे, मुख्यमंत्र्यांचे, तहसीलदारांचे यांचे खोटे शिक्के तयार केले। मंत्रालयामध्ये प्रत्येक विभागाचे खोटे शिक्के तयार केले, त्याच्यामुळे ते अटकही झाले, मध्ये सजाही भोगून आले। नाटा हा खोटा आहे। आमच्या गणात उचल उमेदवार आलेले आहेत।
म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी मला एक वेळेस संधी द्या. येते ह्या 16 तारखेला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून मला बहुमताने निवडून द्या, ही माझी विनंती आहे. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, S9 मीडिया, श्रीगोंदा.